मधून मोठी घडामोड समोर येत आहे. पंढरपूरमध्ये प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाच्या विरोधात नागरिक आता आक्रमक झाले असून घरे न पाडता मोकळ्या सरकारी जागावर विकास करा अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली बुधवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता खादी ग्रामोद्योग स्टेशन रोड येथून सुरू होणार असून त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. पंढरपूरची पवित्र संस्कृती आणि हजारो कुटुंबांचे अस्तित्व वाचवण्यासाठी ही लढाई उभी राहिल्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंग इजगावकर यांनी सर्व बाधित नागरिक तसेच पंढरपूरकरांना मोठ्या संख्येने बाईक रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने येत्या बुधवारी म्हणजे 8 तारखेला मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. कॉरिडॉर प्रकल्पाच्या विरोधामध्ये ही मोटरसायकल रॅली अर्थात दुचाकी फेरी निघणार आहे. ही फेरी काढण्याचं कारण असं आहे की गेल्या महिन्यात कॉरिडॉर विरोधामध्ये जो अभूतपूर्व असा जनप्रक्षोभाचा मोर्चा निघाला, त्या मोर्चामध्ये आमच्या लोकांची अशी मागणी होती की सरकारी जागांवर विकास कामं करावी, कुणाची घरदारं पाडू नये, विध्वंस करू नये. त्यावेळेला आम्हाला अनेक लोकांनी असं विचारलं होतं की अशा काय सरकारी जागा आहेत मोकळ्या विना वापर पडून की ज्यावर तुम्ही विकास कामं करा असं म्हणताय. तर हे दाखवण्यासाठी आम्ही ही मोटरसायकल रॅली काढतोय. एक प्रकारे ही वर्षानुवर्ष विना वापरात असणाऱ्या सरकारी जागांची शोधयात्रा आहे. या शोधयात्रेसाठी ही मोटरसायकल रॅली आहे. उदाहरणादाखल जर सांगायचं म्हटलं तर MTDCचा पर्यटक निवास उर्फ भक्त निवास जो आहे तो सुमारे 10 वर्षाहून अधिक काळ बंद पडलेला आहे. जागा आहे, इमारत आहे, खोल्या आहे. केवळ मंदिर समितीने नवीन भक्त निवास बांधला म्हणून जुना बंद केला. या जुन्या ठिकाणी स्वस्त दरामध्ये तिरुपतीसारख्या लोकांना 50-100 रुपयेमध्ये खोल्या देता आल्या असत्या. याचबरोबर कित्येक वर्ष जिजामाता उद्यान बंद होतं. खादी ग्रामोद्योगची जागा पडीक पडून आहे. त्याचबरोबर खादी ग्रामोद्योगच्या बाजूला लोटेवाडी मसोबा आहे, फटाक्याच्या स्टॉलची जागा आहे, इकडच्या बाजूला गोरक्षण पटांगण आहे. या सगळ्या जागावर एकच बहुमजली भाविक सुविधा केंद्र काढलं की ज्यामध्ये बहुमजली पार्किंग, एका ठिकाणी 1000-2000 गाड्या पार्क होतील अशा जागा जर पार्किंगच्या निर्माण केल्या, त्याच ठिकाणी एखाद्या मजल्यावर अन्नछत्र काढलं, त्याच ठिकाणी एखाद्या मजल्यावर दर्शनाची बारी काढली किंवा टोकन दर्शनाची बारी काढली किंवा टोकन दर्शनाचे पास द्यायचं केंद्र काढलं, हे सर्व एका जागेला होण्यासारखं आहे आणि एक जागेला केलं तर दुसरा कुठलाही प्रकल्प करावा लागत नाही. याशिवाय पंढरपुरामध्ये यमाई तलाव हा 200 एकराची जागा आहे. 60 फूट 60 मीटर रुंदी आणि जवळजवळ 4000 मीटर लांबी असा एक मोठा प्लॅटफॉर्म वर्तुळाकार होण्यासारखा आहे की ज्यामध्ये आहे तो तलाव जसा या तसा ठेवता येईल. आहे ती झाडं झुडपं जशी या तशी लावता येतील. आहे तो जो उपयोग आहे तो चालू राहील. आणि याशिवाय भली मोठी शेगावच्या आनंदसागर प्रकल्पासारखा प्रकल्प उभा करता येईल. भला मोठा दर्शन मंडप करता येईल. आज सरकार स्मशानभूमीपाशी दर्शन मंडप करायला लागलेला आहे, तो पूरग्रस्त रेषेमध्ये आहे. त्याऐवजी या ठिकाणी या सर्व गोष्टी केल्या तर भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये असं तीर्थक्षेत्र होणार नाही. ही महती पंढरपूरची वाढणार आहे. पण सरकारला चांगल्या गोष्टी करायच्या सोडून नको त्या गोष्टी घाईगडबडीने करायची सवय लागलेली आहे. आजपर्यंत अनेक सरकारचे पैसे वाया गेलेले आहेत. मग ती गोपाळपूरची CPWD इमारत असू द्या, अगर मंत्रालयाच्या तोड शौचालय केलेली आहेत, ती शौचालय वारी सोडून इतर वेळेला तिथं काय चालतं, त्याच्या वरच्या मजल्यावर काय चालतं, हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे. त्याचबरोबर अनेक जागा पडून आहेत. अर्बन बँकेसमोरचं जुनं कोर्ट पडून आहे. नगरपालिकेचा जुना दवाखाना आहे, तो 3 एकराची जागा आहे, कित्येक वर्ष पडून आहे. त्याचबरोबर आणखीन काय जागा आहेत, जागांची आम्ही लिस्टच काढलेली आहे आणि कुठल्या जागामध्ये काय होईल याबद्दलही आम्ही विवेचन केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रकाशात आणण्यासाठी म्हणून ही आम्ही मोटरसायकल रॅली किंवा बाईक रॅली किंवा दुचाकी फेरी काढणार आहे. या दुचाकी फेरीला आमच्या नुसत्या संभाव्य बाधितांनी द्यावं असं आव्हान नाही. ज्याला पंढरपूरचं पावित्र्य रक्षावयाचं आहे आणि पंढरपूरच्या हृदयस्थानी असणारं मंदिर भाग हा संरक्षित ठेवायचा असेल अशी इच्छा असेल त्यांनी या मोटरसायकल रॅलीला अवश्य सहभागी व्हावा अशी मी नम्र विनंती करत आहे.
तरी कृपया लक्षात ठेवा, येत्या बुधवारी म्हणजे 8 तारखेला सकाळी 9:30 वाजता स्टेशन रोडच्या खादी ग्रामोद्योग पासून ह्या बाईक रॅलीला सुरुवात होत आहे. आपण अवश्य यावे.